कन्नडच्या आरोग्याला नवी दिशा, 100 बेड रुग्णांसाठी नगराध्यक्षांचा पुढाकार। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात नागरिकांना अधिक दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी महत्त्वाच्या हालचाली सुरू आहेत। नगराध्यक्ष फकीर शेख यांनी 100 बेडच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी पुढाकार घेतला। कन्नड तालुक्यातील वाढती लोकसंख्या आणि वाढत्या आरोग्य गरजा लक्षात घेत नगराध्यक्ष फकीर शेख यांनी नव्याने रुजू झालेल्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिगावकर यांच्याकडे 100 बेडच्या उपजिल्हा रुग्णालयाची मागणी केली आहे। या उपक्रमामुळे तालुक्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। यावेळी डॉक्टर दिगावकर यांच्या स्वागत व सत्काराच्या कार्यक्रमाही पार पडला। नगराध्यक्ष फकीर शेख आणि नगरसेवक जावेद शेठ त्यांचा सत्कार करण्यात आला। प्रसार माध्यमांशी बोलताना डॉक्टर दिगावकर यांनी ही मागणी सकारात्मकपणे स्वीकारली। प्रस्ताव लवकरच वरिष्ठांकडे पाठवण्याचे आश्वासनही दिले। कन्नड तालुक्याच्या आरोग्य क्षेत्रात हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज साठी छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी संतोष खाचेकर यांचा रिपोर्ट। ओके सर, कन्नड़ के अंदर ग्रामीण के भी शहर के भी लोग आते, कम से कम 500 पेशेंट आते थे। हर जगह उप जिला जो है तो रुग्णालय हर जगह हो गया, लेकिन कन्नड़ निजामकालीन का तालुका है, लेकिन ये पीछे। और आपने यहाँ सर्विस करके गए, आपको यही पूरी परिस्थिति मालूम है। अब योग्य से आप दोबारा हमारे हिस्से को आए, आपसे विनंती है कि जिला रुग्णालय आप जो है प्रस्ताव भेजे भाई, उसको आप करो। ऊपर बिल्डिंग पे जगह है ऑलरेडी, यहाँ पे जगह, इसमें आपको जो सहयोग लगेगा, निधि लगेगी, मैं उपलब्ध करके बिल्डिंग तैयार करके देने की तैयार। आपसे मेरी विनंती है, जिला रुग्णालय अगर आपने कोशिश करके अगर यहाँ लाए तो कन्नड़ के लिए, जनता के लिए बहुत सुविधा हो जाएगी। इसलिए आपसे मेरी विनंती है कि आप उसके अंदर हमारा सपोर्ट कीजिए, मंजूरी करके रिपोर्ट सादर करो। और आपको जो भी शासन की निधि लाना है, ऊपर इमारत अगर आपको कम बढ़ रही होगी तो मैं इमारत के लिए पैसे लेके इमारत खड़ा कर सकता हूँ। या शहराच्या प्रथम नागरिक आदरणीय नगराध्यक्षा फकीर शेख मॅडम यांनी नुकताच माझा सत्कार केलेला आहे। तसेच आपल्या शहराचे लाडके आदरणीय जावेद शेठ यांनी पण माझ्या समोर एक मागणी व्यक्त केलेली आहे की सर्वत्र जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय मंजूर होत आहेत। आपला निजामकालीन तालुका असूनही ग्रामीण रुग्णालय कन्नड याचं उपजिल्हा रुग्णालयात रूपांतरण होत नाही किंवा श्रेणीवर्धन होत नाही। त्याकरिता प्रशासनातर्फे प्रयत्न करावेत असं साहेबांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे। मी आदरणीय नगराध्यक्ष मॅडम यांच्या समोर मी आपल्या सर्व कन्नडकरांना मी आश्वासित करू इच्छितो की आमच्यातर्फे जे काही असेल, आमचं जे काही प्रस्ताव पाठवण्याचं काम असेल ते येत्या 8 ते 10 दिवसात मी पाठवून देईन। आणि पुढचं काम आदरणीय जावेद शेठ आणि आदरणीय मॅडमनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। कारण तिथं पुढचं मंत्रालयातला जो फॉलोअप आहे तो फॉलोअप त्यांना आपल्याला घ्यावा लागेल। शासनाकडे जी मागणी आहे ते आपल्याला करावी लागेल। शासनाकडे लेखी निवेदन पाठवणं हे आमचं काम आहे, पण त्याचा पाठपुरावा करून मंजूर करणं आपलं काम आहे। तर या कामी आम्ही नक्कीच पूर्ण प्रयत्न करू। आम्ही कुठल्याही प्रकारे मागे राहणार नाही। आणि माझं नशीब आहे की मी परत कन्नडला वापस आलेलो आहे। मी आजपर्यंत कुठेही वापस गेलेलो नाही। आता इथपर्यंत या अगोदर मी आता धुळ्याहून आलेलो आहे। धुळ्याला मी सिव्हिल सर्जन होतो। आता योगायोगाने पुनश्च मला पहिलं मी 9 वर्ष सेवा केलेली आहे। 8 वर्ष 9 महिने, जवळपास 9 वर्ष। आता पुनश्च मी कन्नडवासियांच्या सेवेत आलेलो आहे। आदरणीय नगराध्यक्ष मॅडमने माझं स्वागत केलंय। माझे सर्व वैद्यकीय अधिकारी ज्येष्ठ आहेत, सर्व चांगले अनुभवी आहेत। या सर्वांच्या मदतीनं आणि मी मॅडमांना आश्वासित करू इच्छितो की मॅडम आपण आणि जावेद शेठ आपण जे आमच्याविषयी अपेक्षा व्यक्त केली, कामकाज वाढलं पाहिजे, श्रेणीवर्धन झालं पाहिजे, 100 बेड मध्ये झालं पाहिजे रूपांतर, यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू। आणि आपण जे आमचा सत्कार केला त्याबद्दल मी आपल्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। थँक्यू।